पण वाटते समूह असा छान दिसतोय. त्या मुलीने मला ह्या केला होता बेबी कोणी इंस्टावरती की तुम्ही काय मुलाला फक्त. हाय हॅलो नमस्कार मंडळी, नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. मम्मा 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 मी घालून बघ हवाला टाकू. मी घालून बघ मम्मा हेल्प. आणि उद्या आपण दुपारून नाही हा मला तर वाटतं छोटा होईल, थोडंसं मोठा होईल. बेबी सॉक्स वरच घालून बघू ना. अरे 2 मिनिटं घालून बघ ना, आपल्याला घ्यायचंय ना. शूज माझ्याकडे न्यू शूज नाहीये. घालून दाखव. त्याचं म्हणणे मलाच माझ्या हाताने घालून दाखव. आंटी आंटी हे बघा आंटी. वाव मम्मा हेल्प करते तुला, घालून देते. नाही हा थोडा मोठा द्या नाही तुला, मला तर वाटतं हे. बरं हा नंबर कुठला? हे बघा हे बघा ह्याच्यातून मला अंदाज आला असेल 23 किंवा 24. अरे बाळू मी तुझं शूज बघतोय. त्यामध्ये नाहीच आहे. नाही नाही हे फार मोठं आहे. थांब त्याचं तर जीव अडकला दिसतो त्याच्यामध्ये. हे घालायचं हे फार मोठं होईल बेटा तुला. ठीक आहे चला आपण ट्राय करून बघू. त्या पॅटर्नमध्ये नाहीच नाही नाही ह्या पायात मी तो शूज काढला होता ते तो शूज. हा ॲडजस्टेबल आहे ना हा पण. नाही लूज आहे रे, पुढं एवढं एमटी राहिलंय. तर ठीक आहे ना, शुअर पुढे पण यूज होणार तुम्हाला. हो का? कसं आहे ना, त्याला कोणला तिथं टाईट आहे आणि कम्फर्टेबल आहे. चालून बघू आपण. घेतलं तर थांब चालून बघू बेटा. अरे घालून बघा, आपण हा घालून बघू, मग तू चालून दाखव मम्माला, मग आपण डिसाईड करू काय करायचं. जास्तच मोठं नाही वाटत बेबीच्या मानाने. चाल रे बेटा चालून दाखव मम्माला. हां तिथं चालून दाखवून चालून ये बरं. हे मी म्हणतो असं कुठे मिळेल आपल्याला? जा चालून बघ जा. हे खूप लूज रे, हा उपयोग नाही व्हायचा. अरे नाही बेबी लूज आहे. लूज आहे हा. खूपच लूज आहे. हे याच्यातलेच थोडे मोठी साईज दाखव ना. त्याच्यात नाहीच ना. नाही नाही हे काय हे 20 नंबर 20 नंबर नाही ते नको, छोटे त्याचे नको साईज सांगा. ते 20 नंबर त्याला 20 नंबर वगैरे नाही. नाही हे नको, हे शूज आता बेबी. नको ना, ठीक आहे हे बोटं ना हे होतील. कुठे मिळेल मला आता मग तुमच्या इकडे प्राईस? ना. तुमच्या तिकडच्या प्राइस काय? काय माहिती नाही सर, कारण स्टोर टू स्टोर स्टॉक वेगळा असतो. मॉलमध्ये जो आहे तो पण. मॉलमध्ये नाहीच आहे. अरे हे नाही तिकडच्या बायनेटच्या. ते खूप कॉल लांब. करून घेऊ शकतो सर. तुम्ही कॉल करून विचारता का? आमचं टाईपच नाही. वेगवेगळे नंबर असतात ते स्टोर व्हॉट्सअप नंबर पण ठीक असतात. आहे. हे कंपनी फ्रँचायझी आहे तुमच्या? कंपनी असते ते फ्रँचायझी असतात, एकमेकांची कॉन्टॅक्टमध्ये नसतात. ते आपल्यासारखं नसतं. सेल्स वगैरे इकडे तिकडे काही कस्टमर यायला काय सगळे प्रॉब्लेम असतात. चला हे चला बेबी तुझं काय चप्पल मिळाली नाही आहे बघू. ते सोलीज नाही आहे ना. आज संडेचं आमचं किचनमध्येच काम चाललंय. मस्तपैकी असं मी बनवते मसाला राईस. आणि अवेश काय बनवतो डॅडा? व्हेजिटेबल्स शिला बनवत आहे. मला एक दोन बाई मी मेसेज केला होता बेबी कोणी इंस्टावरती की तुम्ही काय मुलाला फक्त भिडे खायला देतात. मग भिडे म्हणजे आता तुला देतो रे. मी म्हटलं असं नाही आहे, त्याच्या मूडवर आम्ही त्या हिशोबाने करतो. आणि त्याला सांगायचं भिडेमध्ये वेगळ्या भाज्या असतात. दरवेळेस वेगळ्या भाज्या असतात. दरवेळेस वेगवेगळ्या भाज्या असतात. ते मला तुम्हाला सांगायचं होतं. ते असं नाही आहे. दर वेगवेगळ्या भाज्या असतात त्याच्यामुळे ते छानच लागतं. तर माझं मसाल्याचं बेबी
अगं बाई तू साईडला घे ना मसाला. तुला जळायचंय का साईडला म्हणजे डब्बा पे नव्हती इकडे. पण तुला जळायचं का हे चिटकेल ना आपल्या दुसऱ्या बेबीला भेटणार नाही का. या मसाल्याच्या ऐवजी दुसरा मसाला घे मागून आहे टाक. कोणता? चिकन मसाला आहे, हे मसाले आहेत, भरपूर मसाले आहेत. टाक. एक मसाला खाऊन कंटाळ येतो. खायचं ना हो खायचं. बघ ना तिथे आहे ना वरती. हे आहे हे बघ कश्मीरी मिर्च मसाला बघ चिकन मसाला टाक. भारी येतो. ती याची भाजी करते ना फ्लावरची त्याच्यामुळे तो सगळे किती कमी टाकला तू. मला अंदाज घेऊ दे. तेल टाकावं लागेल थोडं. आवली बू हे बघ तू हा मी आणि हा तिसरा व्यक्ती. आय एम नॉट व्यक्ती आय एम अ होम मिनिस्टर. हे बघ तू मी आणि हा तिसरा व्यक्ती. तू दिसत नाहीये त्याच्यामध्ये. तुझी हाईटच एवढी की काय करावं. हे बघ भाऊ हा तू हा मी हा तिसरा व्यक्ती. प्रेम खात बसतो आपला नुसता नेहमी. चल बरं कोण विचित्र बाईक ठेवते ना आपल्या भाजी कोण ठेवतं. नाही ना मी एवढे सगळे म्हणजे जसं आहे ना तसं मी त्याला ते मोजून ठेवतो. ते आज ना तूप खाऊन आहे ना पूर्ण एनर्जी घे बाबा. काय खाल्लंय तू. त्याने 3-4 चमचे भरून तूप खाल्लंय. चांगलंय ना. असं काही काम चालू असतं. मसाला थोडा टाकते अजून. दुसरा मसाला एक काळा मसाला टाकून बघू जरा. कारण आज आम्हाला दोघांनी असं वाटतं की काहीतरी छान झुणझुणीत खावं म्हणून आम्ही मसाला राईसचा डिसिजन घेतला. ऑलरेडी शेवग्याची भाजी कापून बनवलेली आहे. भूक तर खूप लागली आहे. पण आता कारण बाहेर 4 वाजेपासून मी बाहेर पडले. काही ना काही चालू आहे. आत्ता घरी आलो. प्रचंड भूक लागली. आज पण माझा वॉक स्किप झाला आहे. मला जास्त इच्छाच नाही होत मी वॉकला जायला म्हणून. जाणं नव्हतं.
नाही अजून नाही मावशी. आता आम्ही 2-3 ऑप्शन बघतोय. त्याच्यानंतर हे काय, कारण की बघ समोर पोतदार आहे, साईडला माइंड सीड आहे, त्याच्या पुढे किडझी आहे, त्याच्या जवळ आजोळ आहे आणि त्याच्या पुढे किडझोनिया पण आहे. तर आता सो आत्ताच राईस वगैरे झाला आणि आता मला ना मी एक नेलपेंट आणली होती. तर मॅट फिनिशिंगमध्ये मला यावेळेस ट्राय करायची होती म्हणून मी हा एक कलर आणलेला आहे. तर कलर बार विगन नेल कलर आहेत हे कलर बारचे. 100% मॅट लॉंगवेअर असं काहीतरी आहे. सो आता मी हे तुमच्यासमोरच लावून बघणार आहे आणि कसा रिझल्ट येतो हे तुम्हाला लगेच दाखवणार आहे. सो दिस इज माय नेल पेंट. कलर एवढा दिसणार नाही बट आता जेव्हा लावते तेव्हा लक्षात येईल. काळं दिसते, असंच राहून द्यावं. तुमच्या समोरच नेल पेंट लावते. आय डोंट नो आता हा वरूनची चॉईस आहे ॲक्च्युली कलरची. सो तो कसा दिसेल हे एंडलाच दाखवते तुम्हाला. सो माझं कसं आहे म्हणजे इवन एक जर ग्रूमिंग टिप्समध्ये जर ॲड करायचं म्हटलं ना, जर तुमचे नेल छान मेनिक्युअर किंवा पेडिक्युअर केलेलं असेल आणि जर तुम्ही नेल पेंट लावले आणि 1-2 दिवसात ती जराशी कुठेतरी निघलेली एकतर पूर्ण काढून टाका किंवा पूर्ण प्लेन ठेवा नेल्स किंवा मग परत छान नवीन किंवा नेल पेंट लावा. कारण काय होतं असे अर्धवट निघाले इट्स लुक चीफ. तर हा असा कलर दिसतो आहे, नॉट बॅड. आता हा वाळल्यानंतर कसा दिसतोय ते पण दाखवते. आधी दोन्ही हातांना लावून घेते. सध्या ट्रेंडमध्ये जर तुम्ही बघितलं तर जे खूप शायनी वगैरे जे असतात ना नेल कलर्स नॉट लुक्स गुड. तर असे काहीसे कलर किंवा असं काही तर तुम्ही ट्राय करू शकता. सो दिस लुक लाईक दिस. हां ॲक्च्युली छान वाटतं आहे. तुम्हाला क्लोजली दाखवते. हे बघा, हा असं काहीसा लुक दिसतो आहे आणि इकडच्या बोटाचा काहीसा असं लुक दिसतो आहे. तर हा कलर कसा वाटतो आहे मला हे पण सांगा. आणि मेन म्हणजे मला सूट करतो आहे का. मला तर जेव्हा मी तिथे ट्राय केलं होतं वरूनचं असं म्हणत आहे इट लुक्स गुड, म्हणजे चांगला दिसतो आहे असं त्याचं म्हणणं आहे. तर हे असं काहीसं आहे. सो जर तुम्हाला असं वाटतं आहे की याला शाईन हवी थोडीशी, सो मी सुद्धा थोडंसं ते त्याच्यामध्ये जर मला जायचं असेल पुढे असं वाटतं की समोर मॅट फिनिश आहे तर मला, तर मग मी हे असं एक नायकाचं इन्स्टा लाईक नेल इनेमल येतं हे ट्रान्सपरंटवालं, जे की आपण यूज करू शकतो. तर सध्या तरी हे छान दिसतात हे असे. आणि आता हे पायांना पण मी अप्लाय करणार आहे सेम नेल पेंट. सॉरी, लुक नाईस. आणि जर तुम्ही जेव्हा पायाला वगैरे नेल पेंट लावता ना, जर साईडला घेतलं की छान एक इयरबड घ्यायचं आणि त्याने छान असं कॉटन क्लीन करायचं, निघून जातं आणि छान हे म्हणजे दिसायलाही छान दिसतं आणि असं
सो असा काहीसा तो लुक आलेला आहे आणि मला पण वाटते समोर असा छान दिसतोय. त्या मुलीने मला ह्या करंगळीला लावून दिली होती. तो नॉट बॅड. एक मिनटं, करंगळीला थोडंसं लावायला लागेल. जेव्हा ग्रूमिंगचा विषय होता तेव्हा तुमचे हेअर्स एकदम छान असायला पाहिजे. म्हणजे प्रॉपर हेअर वॉश केलेलं, कंडिशनर, त्याच्यानंतर तुम्ही जर सिरम यूज कराल तर सिरम. आणि जर तुम्ही ऑफिसचा हिशोबाने बघत असाल तर तुमचे प्रोफेशनली छान असे स्ट्रेट जर केले तर वेल अँड गुड. मी म्हणत नाही की रोजच स्ट्रेट करा, बट ट्राय इट. नीट क्लीन हेअरकट केलेला ऑलवेज बेस्ट. सो काल संडे होता आणि संडेचा हो मला बोलून दिला तर बरं होईल. तर काल संडेचं मग असं वाटतं की काहीतरी चांगलं खावं म्हणून मग खूप फिरणं झालं. म्हणजे 4 पासून मी बाहेरच होती. म्हणजे छोटे छोटे कामासाठी थोडं पेट्रोल भरणं किंवा काय, कारण आज वगैरे काहीतरी पेट्रोल बंद आहेत असं काहीतरी न्यूज आली होती. सो मग त्याच्यामुळे गाडीमध्ये पेट्रोल वगैरे भरायचं काम झालं. त्याच्यानंतर माझी काही अल्ट्रेशनसाठी काही गोष्टी टाकल्यात. पण नेमकं अल्ट्रेशनवाला एका ठिकाणी म्हणजे झालं नव्हतं, दुसऱ्या ठिकाणी दुकान बंद होतं. तो एक मोठा चक्कर झाला. त्याच्यानंतर मग अव्यांशला आम्हाला जायचं होतं काल अप्पू घरला घेऊन. पण अव्यांश जसा 4 वाजता नाही 2:30ला झोपला, डायरेक्ट 6 वाजताच उठला. म्हणजे एवढा मोठी झोप घेतली. त्याच्यामुळे आम्ही सगळं जे आम्ही प्लॅन केलं होतं ते बिघडलं. आणि मग अव्यांशला मग म्हटलं तर काय करायचं, तर मला काही 1-2 कॉस्मॅटिक्स घ्यायचे होते. जशी मी ही नेलपेंट घेतली, त्याच्यानंतर जेल नेलपेंट घेतली आणि माझं काही कॉम्पॅक्ट घ्यायचं. हां, सो मग असं झालं की मग माझं सगळं झालं. आणि मग अव्यांसाठी तसे आम्हाला खूप दिवसापासून शूज घ्यायचे होते. मग पहिले तर 1-2 ठिकाणी गेलो, बाटा वगैरे काय मिळालं नाही. त्याच्यानंतर फर्स्ट क्रायमध्ये गेलो, तिथेही त्याचे मिळाले जसं आम्हाला पाहिजे होते तसे. आणि मग ककुन्समध्ये गेलो हो. आणि मग ककुन्समध्ये त्याचे आम्हाला सोलीज हवे होते, सँडल्स. यस बाबू. हां, तर ते नको खाऊ आता, ते आपण नंतर भरू, तू आधी इथलं खा. नको म्हटलं तिथेच खातो. तर मग सोली जशी पाहिजे तशी मिळाले. तर आता मी ठेवून दिले, तुम्हाला दाखवेल मी याच्या एजच्या हिशोबाने मी कुठले सोलीज घेतले ते. इट्स व्हेरी कम्फर्टेबल. सो ते ककुन्समध्ये मला मिळाले. आणि मग घरी आलो. तर घरी आला माझं 8-8:15 झाले. मग त्याच्यामुळे माझा वॉक एवढ्या दिवसानंतर परत स्किप झाला. आणि मग असं होतं की शेवग्याच्या शेंगा होते तर ते काय आम्हाला खायच्या नव्हत्या. म्हणजे काहीतरी असं चांगलं पाहिजे म्हणून मग मस्त असं छान झणझणीत राईस बनवलं. पहिलं असं ठरलं होतं की बाहेरून सगळं आणू, पण म्हटलं नको. मसाला राईस बनवला. त्याच्यानंतर मग प्रोटीनमध्ये मग वरून मला पनीर चिली आणि त्यासाठी पनीर क्रिस्पी आणलं. आणि मग ते आम्ही खाल्लं, जेवण वगैरे झालं. मग याला झोपवलं. मग याला 10 दिवस वगैरे दूध देते, केला. अर्ध्या कप्प्याने दूध पिला आणि मग आम्ही असं झोपलो. असं सगळं कालचं अशी गडबड झाली. सो चलो एवढंच. ब्लॉग इथे एंड करते आहे. भेटू एका छानच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ आवडत असेल तर नक्की शेअर, कमेंट्स, लाईक करा. बाय बाय. आणि या कुकीसाठी एक लाईक देऊन जा, एक सबस्क्राईबर देऊन जा. है ना बाबू. बाय बाय. आणि इथे अव्यांशने बघ मला काय करून ठेवलं आहे. डोकं असं धाडकन लावलं तर माझं दात इथे लागला. मला खूप असं पेन होतं आहे. रात्री बऱ्यापैकी रक्त निघत होतं. आता जरा ओके. पण आता हे याला काय म्हणणार ना. हो ना. आणि मला तो मम्मा म्हणायच्या ऐवजी काय म्हणतो आऊ, मम्माला आवाज दे. हां, असा आवाज येतोय. हो चलो बाय बाय.